नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाज्योती अंतर्गत 10वी पास विद्यार्थ्यांना टॅबचं वाटप केलं जाणार आहे. अनेक जणांनी अनेक बातम्या पाहिल्या, अनेक हे केलं, परंतु यामध्ये नेमका लाभ कसा मिळतो, कोणाला मिळतो, कोण पात्र आहे, हे जे काय आपल्या मनातील प्रश्न आहेत, प्रत्येक 10वी पास विद्यार्थ्यांना हे लाभ मिळतो का, किंवा सर्वांनाच या ठिकाणी अर्ज करता येतो का, यासाठी पात्रता काय असणार, निवड कशी केली जाणार, या सर्व घटकांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असंच नवनवीन अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील. तर चला विलंब न करता आपण थेट महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊ आणि या संकेतस्थळावर गेल्यानंतर या ठिकाणी कशा पद्धतीने पात्रता नियम निकष दिलेले आहेत याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी जे काय संकेतस्थळ आहे महाज्योतीचं, महाज्योती म्हणण्यापेक्षा या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च ट्रेनिंग सेंटर इन्स्टिट्यूट जे आहे, ट्रेनिंग सेंटर जे आहे, या ट्रेनिंग सेंटरची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नोटीस बोर्ड म्हणून एक पर्याय दिसतो. याची जी काय लिंक आहे ती लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही डायरेक्ट या संकेतस्थळावर येऊ शकता आणि या ठिकाणी आल्यानंतर पुढील प्रोसेस जी आहे ती ॲज इट इज आपल्याला समोर दिसणार आहे. आता नोटीस बोर्डवर आल्यानंतर नोटीस बोर्डवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक महाज्योतीकडून एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली की जी टॅबच्या बाबत आहे, 10वी विद्यार्थ्यांना जे टॅब देण्यात येणार आहेत त्या बाबतची आहे. या ठिकाणी दिलेले आहे ॲप्लिकेशन फॉर्म जेई नीट आणि एमएसटी सीईटी ट्रेनिंग 2025 ते 27 या कालावधीमध्ये जे काय केडब्ल्यू नीट आणि एमएसटी सीईटी साठी जे अप्लाय करणार आहेत किंवा जे तयारी करणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हे टॅब दिले जाणार आहेत. आता या ठिकाणी पाहू आपण यांचे काही नोटिफिकेशन जे आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करू. आता या ठिकाणी महत्त्वाची सूचना दिली, इयत्ता 10वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान 60% व शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान 70% गुण असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला याच एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही यात बाकीच्या कोणत्याही गोष्टी पात्र करण्यापेक्षा सर्वप्रथम तुम्हाला ग्रामीण भागातील तुम्ही जर रहिवासी असाल तर तुम्हाला जर 60% असतील तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात आणि शहरी भागातील जर तुम्ही रहिवासी असाल, जर तुम्हाला 70% पेक्षा अधिक गुण असतील तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. हे लक्षात असू द्या. जर तुम्हाला या टक्केवारीच्या कमी टक्केवारी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकत नाही. हे प्रामुख्याने लक्षात घ्या. या ठिकाणी पहिली मूळ अट आहे किंवा टक्केवारी, दुसरी जी अट आहे ती आपल्याला परिपत्रकाच्या माध्यमातून आपण ती सर्व समजून घेणारच आहोत. या ठिकाणी रजिस्ट्रेशनची लिंक देखील दिली आहे, परंतु रजिस्ट्रेशनची लिंक तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही अद्यापपर्यंत ॲडमिशन पूर्ण केलेलं नाही किंवा तुम्ही सायन्सला किंवा कॉमर्सला कशालाच ॲडमिशन घेतलं नाही, 11वी ॲडमिशनची प्रक्रियाच आता सुरू होते, त्यामुळे अजून कोणाचंही ॲडमिशन पूर्ण झालेलं नाही. कारण यावेळची 11वी ॲडमिशन प्रक्रिया ही पूर्ण ऑनलाईन पद्धतीने आहे. त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे की कशा पद्धतीने 11वीचे ॲडमिशन होईल, कोणते कागदपत्र लागतील ते देखील तुम्ही पाहू शकता. परंतु या ठिकाणी सध्या फक्त तुम्ही कोण पात्र आहे, कोण अर्ज करू शकतो याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी परिपत्रक यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे परिपत्रक आहे ते पूर्णपणे ओपन होईल. यामध्ये सर्व सूचना, नियम, अटी, आरक्षण सर्व देण्यात आलेलं आहे. हे आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता या ठिकाणी जे काय देण्यात आलेलं महाज्योतीचं जे काय परिपत्रक आहे ते परिपत्रक या ठिकाणी आपण पाहू शकताय. तर विषय काय, जेडब्ल्यू नीट एमएसटी सीईटी 2025-27 पूर्व परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील, जो काय योजना राबवली जाणार आहे त्याचा जो तपशील आहे तो तपशील या ठिकाणी परिपत्रकाच्या माध्यमातून दिलेला आहे. आता या ठिकाणी त्यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत जी नीट एमएसटी सीईटी बॅच 2025-27च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. सदरील योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6GB म्हणजे 6GB नेट हे दिवसाला, प्रत्येक दिवसाला इंटरनेट डाटा पुरवण्यात येणार आहे. आता हे जे योजना आहे ही योजना कशी आहे, काय मिळणार हे तर आपल्याला स्पष्ट झालं, परंतु या योजनेसाठी पात्र कोण आहे तर या ठिकाणी खाली पात्रता दिलेली आहे. लक्षात असू द्या ही योजना कोणासाठी आहे तर सर्वांसाठी ही योजना नाही. 10वी पास असणाऱ्या सर्वांसाठी ही योजना नाही. या योजनेमध्ये मागासवर्ग, भटक्या जाती, इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी जाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ही योजना आहे. ओपन कॅटेगरीतील ईडब्ल्यूएस मधील किंवा इतर एससी एसटी अनुसूचित जाती जमातीमधील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकत नाहीत, हे लक्षात असू द्या. या ठिकाणी फक्त ओबीसी आणि जे काय घटक आहेत या ठिकाणी दिलेले तुम्ही पाहू शकता किंवा याची जी लिस्ट आहे ती लिस्ट देखील तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती देखील तुम्ही पाहू शकता. फक्त त्याच कास्टमध्ये असणारे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा ही एक पहिली पात्रता आहे. महाराष्ट्राच्या बाहेरचा रहिवासी, आता योजनाच महाराष्ट्र राज्य शासन राबवते, बाहेरच्याला या ठिकाणी संधी मिळणार
नाहीच आहे, हे कन्फर्म आहे. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा. परत या ठिकाणी लक्षात घ्या. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा. आता सन 2025 मध्ये इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभार्थी म्हणून पात्र राहतील. 2025 मध्ये जे विद्यार्थी 10वी साठी 10वी पास झालेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे किंवा तेच विद्यार्थी यासाठी पात्र असतील. विद्यार्थी हा विज्ञान शाखेतील प्रवेश घेतलेला असावा. आता याबाबतचं स्पष्टीकरण आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही अद्यापर्यंत प्रवेशच घेतला नाही, तुम्ही अर्ज करताना काय निवडणार आहे? तुम्हाला प्रवेश मिळालाच नाही, पण तुम्ही विज्ञान शाखेला प्रवेश, तुम्हाला 60-70% पुढे जर पर्सेंटेज असेल तर तुम्हाला सायन्सला ॲडमिशन कन्फर्म मिळणार आहे. त्याबद्दल काही वाद नाही, कोणत्या ना कोणत्या संस्थेत मिळणार आहे. फक्त या ठिकाणी अर्ज करताना तुम्हाला जे बोनाफाईड 11वीचं बोनाफाईड आणि पेमेंट रिसिप्ट जे अपलोड करावी लागते ती सध्या तुमच्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या तुम्ही अर्ज करू शकत नाही. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल त्याच वेळेस तुम्ही अर्ज करू शकणार आहात. परंतु सध्यामध्ये फक्त कोण कोण अर्ज करू शकतं याची माहिती. आता 31 मे ही जी तारीख यांनी दिलेली आहे, अंतिम तारीख, ही तारीख यांना वाढावीच लागणार आहे. कारण या ॲडमिशनचं कागदपत्राची तरतूद आणि संस्थेने राबवलेली तारीख यामध्ये डिफरन्स येणार आहे. त्यामुळे या महाज्योती संस्थेला या ठिकाणी तारीख वाढ द्यावीच लागणार आहे. ज्यावेळेस फर्स्ट राऊंड, तरी कमीत कमी फर्स्ट राऊंड होईल एवढे तरी त्यांना तारीख वाढ द्यावी लागणार, किंवा फर्स्ट राऊंडमध्ये जेवढे ॲडमिशन कन्फर्म होतील त्या कन्फर्मच्या माध्यमातून तरी विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतील. अशा पद्धतीने त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. तर त्यानंतर विद्यार्थी निवड इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारीवरच केले जाणार आहे आणि सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल, किंवा कोणत्या घटकाला किती आरक्षण देण्यात आलेलं त्यानुसार आणि त्यांचे त्यात परत त्यांचं पर्सेंटेज यानुसार यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी कागदपत्रे कोणते लागणार आहेत हे आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, 10वीची गुणपत्रिका, 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला, हे लक्षात घ्या. दिव्यांग असल्याचा दाखला आणि अनाथ असल्याचा दाखला जर आवश्यक असेल तरच. या ठिकाणी प्रामुख्यानं काय आहे तर इयत्ता 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला. आता सध्या तुमच्याकडे तो ॲडमिशन तुमचं झालं नाही त्यामुळे तो उपलब्ध नाही, परंतु तुमचं ॲडमिशन ज्यावेळेस कन्फर्म होईल त्यावेळेस तुमच्याकडे तो उपलब्ध असेल आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकणार आहात. आता जे काय आरक्षण आहे ते आरक्षण, आता याची जी लिंक आहे ना, हे जे सर्व माहिती आहे ही सर्व माहिती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला यापेक्षाही सोप्या पद्धतीत देण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या सहज आणि सोप्या पद्धतीत लक्षात येईल. कारण प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये जर सांगत बसलो तर आणखी मोठं होत जातं. कारण सर्वांना सर्व माहिती आवश्यक नसते. काही जणांना फक्त कागदपत्राची माहिती हवी असते, काही जणांना फक्त आरक्षणाची माहिती हवी असते, काही जणांना फक्त निवड प्रक्रियेची माहिती हवी असते. त्यामुळं ही जी माहिती आहे सविस्तरपणे खाली दिलेली आहे. ज्यांना जी माहिती पाहिजे तीच माहिती तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा मिळवू शकता. खाली लिंक दिलेली आहे. आता या ठिकाणी काय समांतर आरक्षण पुढील प्रमाणे आरक्षण अर्ज कसा करावा. आता अर्जाबाबतची जी प्रक्रिया आहे ती आपण सध्या घेत नाही. युट्यूबवर अनेक व्हिडिओ आलेले आहेत, परंतु 11वी बोनाफाईड आणि 11वी ॲडमिशन प्रक्रिया ही ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस या ठिकाणी प्रत्येक कागदपत्र कसं अपलोड करायचं. सध्या तुम्ही काय अपलोड करणार 11वी बोनाफाईडच्या जागेवर? सध्या तुम्ही 11वी रिसिप्ट ज्या ठिकाणी मागितलं जातं त्या ठिकाणी काय अपलोड करणार आहे? त्यामुळे सध्या तुम्हाला अर्ज करता येत नाही. लक्षात असू द्या. ज्यावेळेस तुमचा फर्स्ट राऊंड सुरू होईल त्यावेळेस तुम्ही 11वी ॲडमिशन तुमचं कन्फर्म होईल किंवा 11वीचं ॲडमिशन तुमचं प्रवेश निश्चित होईल त्याच वेळेस तुम्ही जे कागदपत्र आहेत ते मिळवू शकता. त्या कागदपत्राच्या माध्यमातून अर्ज करू शकता, हे लक्षात असू द्या. त्यानंतर त्या काय अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत, किंवा अर्ज प्रक्रिया 31 यामध्ये निश्चित मी सांगतो म्हणण्यापेक्षा कुणीही सांगू शकतं की अर्ज प्रक्रिया सध्या 31 मे दिलेली आहे आणि 19 तारखेला आता सुरू झालेले आहे. जे शेड्यूल आहे 11वी ॲडमिशनचं ते त्याचं आणखी निश्चित म्हणजे नवीन वेळापत्रक जाहीर होणार आहे. ते अजून पोर्टलवर आलेलं नाही. ते आल्यावर त्याचा देखील व्हिडिओ आपण पोर्टलच्या यूट्यूबच्या माध्यमातून अपलोड करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ते देखील समजेल की 11वी ॲडमिशन प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार आहे किंवा याचं शेड्यूल जी तारीख आहे ती कशी असणार आहे. पोस्टाने किंवा ईमेलने अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. जाहिरात रद्द करणे हे सर्व कुणाच्या हातात तर व्यवस्थापकीय संचालकाच्या हातात ते आहे. कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेतून दरम्यान किंवा प्रश्न कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती जी काय माहिती आहे ती माहिती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जेवढी महत्त्वाची माहिती होती ती आपण व्हिडिओमधून कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. की सध्या तुम्हाला अर्ज करता येत नाही कारण तुमच्याकडे सध्या 11वीचं जे डॉक्युमेंट आहे ते सध्या उपलब्ध नाहीत, परंतु जे बाकीचे कागदपत्र आहेत हे कागदपत्र जर उपलब्ध नसतील ते सध्यापर्यंत ते तयार करून ठेवा. ज्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असेल, हे जे काय कागदपत्र आहेत ते कागदपत्र सध्या तुम्ही तयार करून ठेवा. कारण हे 3 कागदपत्र तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत, किंवा डोमासाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला कन्फर्म लागणार आहेत. ते 3 डॉक्युमेंट सध्या तुम्ही रेडी करून ठेवा. ज्यावेळेस तुमचं 11वीचं ॲडमिशन कन्फर्म होईल, कॉलेज निश्चित होईल, त्या कॉलेजच्या माध्यमातून तुम्ही बोनाफाईड सर्टिफिकेट आणि
पेमेंट रिसिप्ट हे दोन्ही घेऊन तुम्ही अर्ज करू शकणार आहात। आता यामध्ये आपण सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला की कोण लाभ घेऊ शकतं, पात्र कोण असू शकतं, परंतु या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं किंवा या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतो किंवा हा टॅप दिला जातोय, सर्व गोष्टी या ठिकाणी सर्व खऱ्या आहेत, सर्व आहे, परंतु याला पर्सेंटेजच्या माध्यमातून याची निवड केली जाते। ही निवड करण्याची प्रक्रिया ही 10वीच्या टक्केवारीवर असते आणि समांतर आरक्षणावर म्हणजे ज्या ठिकाणी जेवढ्या आरक्षण आता ज्या घटकामध्ये एखाद्या घटकामध्ये 100 जागा असतील आणि त्या ठिकाणी जर 2-4 जागा असतील तर त्या ठिकाणी काय केलं जाईल किंवा जे टॉपचे 100 विद्यार्थी असतील त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी निवड केली जाईल हे लक्षात असू द्या। त्या आरक्षणाअंतर्गत दुसऱ्या आरक्षणाअंतर्गत जे अर्ज आलेले असतील त्यानुसार त्यांची निवड केली जाईल। ही निवड करण्याची प्रक्रिया असणार आहे, परंतु ऍडमिशनची प्रक्रिया ज्यावेळेस 11वीची पूर्ण होईल त्याच वेळेस तुम्हाला या ठिकाणी सर्व कागदपत्रासह अर्ज सादर करता येणार आहे। सध्या घाईगडबड करू नका, याची मुदतवाढ मिळणार आहे, त्यामुळं अर्ज करताना कोणत्या काळजी घ्यायची, काय करायचे किंवा अर्ज कशा पद्धतीने सादर करायचा याचं नव्याने आपण पुढील व्हिडिओमध्ये ज्यावेळेस 11वी ऍडमिशन कन्फर्म व्हायला सुरू होतील त्यावेळेस आपण घेण्याचा प्रयत्न करू आणि सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करू। सध्या अर्ज करण्याबाबत माहिती देऊनही उपयोग नाही, कारण अर्ज तुम्ही टोटली कागदपत्रासही करू शकत नाही, अर्धवट कागदपत्रासहित तुम्ही सादरही करू शकता त्या ठिकाणी। मग आता करायचंच म्हणल्यावर कसाही करता येतो, त्याचं शूट करायचं म्हणलं तरी आम्हालाही करता येतं, परंतु ते सध्या आपण करत नाही। दिलेली माहिती जर आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर काय करायचंय, व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वाचं अपडेट, आपल्या फायद्याचं असणारं अपडेट आपल्याला मिळत राहतं। चला धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।